खरं तर उद्यापासून अनेक शहरांमध्ये भाजीपाला, दूध आणि मांसाचा तुटवडा जाणवू शकतो, कारण उद्यापासून इतिहासात पहिल्यांदाच बळीराजा संपावर जातोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शेतकऱ्यांची बैठक निष्फळ ठरल्यानंतर शेतकऱ्यांनी संपावर जाणार असल्याचं जाहीर केलं। पीक काढायचं नाही, दूध शहरापर्यंत पोहोचवायचं नाही आणि कोणत्याही शेतमालाची विक्री करायची नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांची आहे। हा संप मागे घेण्यासाठी कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी काल पुणतांबा गावात आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा प्रस्ताव दिला। त्यानंतर मुंबईत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा झाली, मात्र ही चर्चा निष्फळ ठरलेली आहे। त्यामुळे आता 1 जूनपासून म्हणजे उद्यापासून शेतकऱ्यांनी दूध आणि भाजीपाल्याची विक्री न करण्याची भूमिका घेतली आहे। दरम्यान संपूर्ण घडामोडींचा आढावा घेतला आणि शेतकऱ्यांशी बातचीत केलेली आमचे प्रतिनिधी सागर वैद्य यांनी। शेतकऱ्यांनी पुकारलेला पहिला संप कशा पद्धतीने पार पडणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आता नाशिकच्या बाजार समितीत आलोय। माझ्यासोबत या संपासाठीची जी सुकाणू समिती आहे तिचे सदस्य आहेत, काही शेतकरी आहेत, काही इतर कार्यकर्ते आहेत, साहित्यिक सुद्धा आहे। या सगळ्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये नाशिक जिल्ह्यातली गावोगाव पिंजून काढलेली आहेत आणि शेतकऱ्यांच्या संपाच्या संदर्भातली एक मोठी जनजागृती नाशिकमध्ये सुरू आहे। मी एका साहित्यिकापासून पहिले सुरुवात करेल। मला सांगा की आत्ताच फुटाणेंच्या सोबत एक मोठं काव्य संमेलन या ठिकाणी झालं शेतकऱ्यांचं, या संपाच्या निमित्तानं काय सांगा? नाही, खरं म्हणजे शेतकऱ्यांच्या समस्या महत्वाच्या समस्या आहे। गेल्या अनेक दिवसापासून पाहतो की कुठल्या शेतीमालाला भाव नाही, त्याच्यामुळे नाशिक जिल्ह्यासारख्या प्रगत जिल्ह्यामध्ये आत्महत्या सुरू झालेल्या आहे। आता शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे? रस्त्यावरती अनेक संघटना आल्या, दगड मारले, जाळपोळ केली, असे आंदोलन होऊन शेतकऱ्यांना आजपर्यंत न्याय मिळाला नाही। म्हणून आम्ही ठरवलं सगळ्यांनी की आपण गांधीजींच्या मार्गाने असहकाराच्या तत्वाने आंदोलन पुढे न्यायचं। आणि एका कवितेमध्ये मी असं लिहिलं होतं की फक्त एकदाच एकत्र या सगळ्या कुणब्याच्या पोरांनो आणि ठराव करा 1 वर्षापुरता की स्वतःच्या पोटापुरतंच पिकवायचं, बाजारात विकायचं नाही काही। मग बघू इथल्या किड्या माकोड्यांची सरणं कशी जळत नाही आणि तुम्ही पिकवलेल्या मालाची किंमत तुमच्या घामा एवढी ठरत नाही। म्हणजे आपल्या मालाची किंमत जर आपल्याला ठरवायची असेल तर कधीतरी हा पुरवठा आपण थांबवला पाहिजे। अशा पद्धतीने हे आंदोलन आम्ही पुढे नेतो आहोत। अहिंसक पद्धतीने नमस्कार करून हा माल बाहेर न्यायचा नाही, राज्याच्या बाहेर न्यायचा नाही, मुंबईला न्यायचा नाही किंवा इतर मार्गे जिल्ह्याच्या बाहेर हा माल गेला नाही पाहिजे शेतीमालाचा। आणि कोणत्याही प्रकारे हिंसक वातावरण तयार होणार याची काळजी घेण्यात आलेली आहे। ताई, मला सांगा काय तयारी चालली, कशा पद्धतीने? आमची तयारी ही गावागावात जाऊन सगळ्या ग्रामसभा घेऊन त्यांना ठराव करायला सांगितलेले आहेत। सगळ्या लोकांना यामध्ये सहभागी कसं करता येईल याचं एक जनजागृतीचं काम आम्ही सुरू केलेलं आहे। त्याचबरोबर महिला वर्ग खूप मोठ्या प्रमाणात शेतामध्ये जातो, त्यांनाही आम्ही जागरूक करतोय की तुम्ही लक्षात घ्या की तुमच्या कष्टाचं तुम्हाला जे काही मोबदला मिळाला पाहिजे, जे काही प्राइस मिळाला पाहिजे ती मिळत नाहीये। त्यामुळे अशा पद्धतीने आम्ही प्रत्येकाने डिवाइड करून घेतले, तालुके गावं आणि असं एक टीम उभी केली आणि त्या पद्धतीने काम करतो। किती सहभागी होतील? संपूर्ण जिल्ह्यातले एकूण गावं, एकूण किती शेतकरी सहभागी होतील? आता आम्ही जिथे जिथे फिरलो तिथं 99.9% आम्हाला पॉझिटिव्ह। एखादा माणूस चुकून म्हणजे ज्याचं फारच हे तो बोलतो, परंतु तरीही पण 99.9 म्हणजे एकही माणूस त्या संपाच्या विरोधात नाही। स्वयंपूर्तीने पुकारलेला संप आहे, हे कोणाचंही आम्ही बॉदरेशन टाकलेलं नाहीये, लोक स्वतःहून त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत। आपण बघू शकतो खरं तर या संपाला कुठलाही पक्ष नाहीये, शेतकरी हा एकमेव पक्ष या संपूर्ण आंदोलनाचा असणार आहे। जाण्यापूर्वी मी परत एकदा साहित्यिकाकडे येणार आहे। तुमच्या कवितेतून कशा पद्धतीने या संपाचा मेसेज तुम्ही देणार? या संपाचं सगळं नेतृत्व शिकलेल्या तरुण पिढीनं केलं आणि नवे शेतकऱ्यांचे आंदोलन नव्याच पद्धतीनं झाले पाहिजे, नव्या शास्त्रांनी झाले पाहिजे। ते असे आहे की आता आमच्या डोक्यात पुस्तकं पेटवतायत मशाली, कुळीत उडीत पेरला वावरात तरी क्रांतीचीच उगावतात गाणी, गळून पडताय हातातले टाळ, मुठी होत आहे बाले, नाचलेल्या रक्ताचे कदाचित उद्या वाहतील नदी नाले। आता हा आमचा जथ्था निघालाय, भुकेचे बॅनर खांद्यावर घेऊन दिल्लीच्या तख्ताला आव्हान द्यायला, फास घेऊन मरण्यापेक्षा लढता लढता सरणावर जायला। अशा पद्धतीनं हे आंदोलन नव्या शास्त्रांनी, नव्या अस्त्रांनी, असहकाराच्या तत्वावरती पुढे जाणार आहे। आपण बघू शकतोय शेतकऱ्यांच्या लढ्याचा एल्गार जो आहे तो खरं तर या शब्दांमधून व्यक्त होतोय। नाशिक हा कायम शेतकरी चळवळीचं फार मोठं केंद्र देशात राहिलेलं आहे। अगदी शरद जोशींपासूनचं आंदोलन असेल किंवा इतर नेहमी होणारे द्राक्ष कांद्याची आंदोलनं, शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं मुख्य केंद्रबिंदू हा कायम नाशिक राहिला। उद्याच्या 1 जून पासून सुरू होणाऱ्या संपासाठी सुद्धा पुणतांब हे केंद्र असलं तरी सगळ्या महाराष्ट्राचं आणि देशाचं लक्ष मात्र नाशिककडे लागलंय। कॅमेरामन किरण कटारेसह सागर वैद्य, एबीपी माझा, नाशिक।